कॉकरोच जनता पार्टी. सध्या सोशल मीडियावर हे नाव अक्षरशः धुमाकूळ घालते. रील्स, मीम्स, जोक्स तर काही जण गंभीर चर्चा करतात. पण अचानक ही पार्टी इतकी व्हायरल का झाली? प्रकरण सुरू झालं भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यापासून. एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी म्हटलं, देशातील काही तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही, कोणत्याही क्षेत्रात स्थान मिळत नाही. मग ते सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनून फक्त टीका करत फिरत असतात. बस हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं आणि अनेक तरुणांनी याला अपमानास्पद मानलं. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्स शिकणाऱ्या अभिजित दिपके याने एक अजबच निर्णय घेतला. थेट झुरळ या शब्दालाच आंदोलनाचं प्रतीक बनवलं आणि सुरू केली कॉकरोच जनता पार्टी. सुरुवातीला लोकांना वाटलं हा फक्त एक उपरोधिक विनोद आहे, पण काही तासातच या नावाने सोशल मीडिया अकाउंट्स, वेबसाईट आणि प्रचार मोहिमा सुरू झाल्या. आणि मग जे घडलं ते आणखी धक्कादायक होतं. फक्त काही तासात हजारो नव्हे तर लाखो लोकांनी अकाउंट्सला फॉलो करायला सुरुवात केली. कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटला लाखो लोकांनी फॉलो केलं आहे, तर Xवरही हजारो लोक जोडले गेले आहेत. ही फक्त सोशल मीडियाची लाट आहे की पुढे जाऊन डिजिटल आंदोलनाचा नवा चेहरा ठरणार आहे, ते पाहावं लागेल.